नमस्कार, वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सिरीज. सो आज आपण हा सिंपल असा काउंटर बुशचा मॉडेल कसा क्रिएट करायचा ते बघणार आहोत. सो हा काउंटर बुश आपण दोन मेथडने क्रिएट करणार आहोत. फर्स्ट एक्सट्रूड मेथड आणि सेकंड रिव्हॉल्व मेथड. सो आपण एक्सट्रूड मेथड ट्राय करूया. सो फर्स्ट आपण एक्सट्रूड मेथडने हा मॉडेल क्रिएट करूया. सो या ठिकाणी मी स्केच सिलेक्ट करणार आहे. सो आपल्याला एक्सट्रूड मेथड ने जर मॉडेल क्रिएट करायचा असेल तर आपल्याला XY प्लेन सिलेक्ट करायचा आहे. ओके करा. सो या ठिकाणी आपण याची जी डायमीटर आहे, सो या बुशचा फ्लेमची डायमीटर आहे ती 60 mm असणार आहे आणि त्याची इनर डायमीटर आहे ती 40 mm असणार आहे. सो या ठिकाणी मी 60 mm चा एक सर्कल ड्रॉ करणार आहे. सो या सर्कलला आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे 10 mm वर. सो फिनिश. सो आता आपल्याला बुशचा सिलेंडर ड्रॉ करायचा आहे. सो त्यासाठी आपण स्केच सिलेक्ट करूया आणि या फेसवर आपल्याला स्केच ड्रॉ करायचा आहे. सो याची जी डायमीटर असणार आहे ती 40 mm असणार आहे. सो सर्कल घ्या आणि 40 mm चा सर्कल आपण ड्रॉ करून घेऊ. सो याची हाईट असणार आहे 50 mm, म्हणजे या टोटल बुशची जी हाईट असणार आहे ती 60 mm असणार आहे. सो याला आपण हाईट देऊया 50 mm. सो अप्लाय करायचं आहे. सो या बुशचा इनर होल आहे त्याची डायमीटर असणार आहे 30 mm. सो आपण पुन्हा एकदा स्केच सिलेक्ट करूया. हा टॉप फेस आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचं. सो या ठिकाणी मी सर्कल ड्रॉ करणार आहे. सो 30 mm याची आपल्याला डायमीटर ठेवायची आहे. आणि या सर्कलला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. सो मी इथे एक्सट्रूड कमांड सिलेक्ट करते. याला रिव्हर्स डायरेक्शन करायचं आणि व्हॅल्यूमध्ये आपण थ्रू ऑल म्हणजे पूर्ण यातून आपल्याला हा पोर्शन डिलीट करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. सो अप्लाय. सो या पद्धतीने आपण एक्सट्रूड कमांड वापरून हा बुश क्रिएट केला आहे. आता हाच बुश आपण रिव्हॉल्व कमांड वापरून क्रिएट करणार आहोत. सो आता आपण फर्स्ट मेथड बघितली आहे. आपण सेकंड मेथड रिव्हॉल्व कमांड बघूया. सो आपण फर्स्ट मेथड एक्सट्रूड कमांडने आपण बुश कसा बनवायचा ते बघितलं. आता आपण रिव्हॉल्व कमांडने हा बुश कसा क्रिएट करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी स्केच सिलेक्ट करायचा आहे आणि रिव्हॉल्व कमांडसाठी आपल्याला प्लेन YZ सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे फ्रंट प्लेन सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करा. सो या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत. वर्टिकल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण रिव्हॉल्व कमांड यूज करतो तेव्हा आपण प्रोफाईलचा हाफ पार्ट क्रिएट करणार आहोत. सो त्यासाठी आपण या ठिकाणी सिलेंडरची जी म्हणजे ज्या बुशचं सिलेंडर आहे त्याची जी डायमीटर आहे ती 40 mm असणार आहे. सो त्याचा हाफ म्हणजे त्याची रेडियस आपल्याला घ्यायची आहे 20 mm. सो 20 mm ची एक लाईन ड्रॉ केली आणि त्याची हाईट असणार आहे ती ॲज इट इज 50 mm घ्यायची आहे. आणि ज्या फ्लेमची डायमीटर आहे ती 60 mm आहे, म्हणजे सो त्याची जी रेडियस असणार आहे ती 30 mm असणार आहे. आणि या ठिकाणी मी सिलेंडरची रेडियस ऑलरेडी 20 mm घेतली आहे. सो त्यासाठी फक्त आपल्याला 10 mm यात ॲड करायचं आहे आणि याची हाईट असणार आहे 10 mm आणि हा आपल्याला इथे जॉईन करायचा आहे. सो या ठिकाणी एक्स्ट्रा लाईन आपण ट्रिम करूया, म्हणजे हा प्रोफाईल आपला पूर्ण क्लोज असायला हवा, तेव्हाच आपल्याला रिव्हॉल्व कमांड अप्लाय करता येईल. सो फिनिश स्केच करायचं आहे. सो फिनिश स्केच केल्यानंतर आपण याला रिव्हॉल्व करून घेऊया. सो सिलेक्ट द रिव्हॉल्व कमांड. सिलेक्ट कर्वमध्ये आपला कर्व सिलेक्ट झाला आहे. सो स्पेसिफाय वेक्टर म्हणजे आपल्याला जी सेंटर लाईन आहे ती सिलेक्ट करायची आहे.
सो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि अँगल 360 डिग्री रोटेशन द्यायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे. सो या ठिकाणी आपला पार्ट कंप्लीट झाला आहे. सो तुम्ही बघू शकतात एक्सट्रूड कमांडने सुद्धा आपण हा पार्ट क्रिएट केला होता आणि रिव्हॉल्व कमांडने सुद्धा हा पार्ट क्रिएट केला होता. सो आता आपण पुढचा स्टेप करणार आहोत. सो या ठिकाणी आपल्याला याचा होल क्रिएट करायचा आहे. सो आपण स्केच सिलेक्ट करून या फेसवर स्केच काढणार आहोत. ओके करायचं आहे. सो याचा होलचा डायमीटर आहे तो 30 mm असणार आहे. सो आपण 30 mm डायमीटर मेन्शन करूया. सिलेक्ट द एक्सट्रूड कमांड आणि या ठिकाणी हा पोर्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सो या पद्धतीने. सो आता आपल्याला या बुशच्या फ्लेंजवर स्लॉट ॲड करायचे आहे. सो या ठिकाणी आपण या ऑब्जेक्टला रोटेट करून घेऊया आणि या पोर्शनमध्ये आपल्याला स्लॉट ॲड करायचे आहे. सो पुन्हा एकदा आपण स्केच ड्रॉ करणार आहोत या फेसवर. ओके करायचं आहे आणि त्या स्लॉटची जी विड्थ असणार आहे ती 8 mm असणार आहे आणि हाईट जी असणार आहे ती या पूर्ण पोर्शन एवढी असणार आहे. सो आपण इथे एक पॉइंट प्लेस करूया आणि आपल्याला याचे जे कॉर्नर आहे ते ज्या सर्कलच्या ज्या फ्लेंजच्या आउटसाईड हवे आहे तेव्हा आपला जो स्लॉट आहे तो प्रॉपर क्रिएट होणार आहे. सो या पद्धतीने आणि ओके करायचं आहे. सो याला आपण फिनिश स्केच करून एक्सट्रूड देणार आहोत. तर आता आपल्याला या स्लॉटला एक्सट्रूड करायचा आहे रिव्हर्स डिरेक्शनमध्ये, म्हणजे आपला हा स्लॉटचा जो पोर्शन आहे तो कट होणार आहे. सो या ठिकाणी आपण हा सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी रिव्हर्स डिरेक्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सो ननमध्ये आपल्याला सबट्रॅक्ट बुलेटमध्ये आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकतात. सो आपला स्लॉट क्रिएट झाला आहे. सो या स्लॉटच्या ज्या कॉर्नर आहे ज्या एजेस आहेत त्याला स्मूथ फिनिश देण्यासाठी आपल्याला इथे एज ब्लेंड कमांडचा यूज करायचा आहे आणि 0.5 mm रेडियस असणारे एज ब्लेंड आपल्याला याच्या कॉर्नरला द्यायचे आहे. सो सिलेक्ट द कॉर्नर पद्धतीने आपण एक स्लॉट क्रिएट केला आहे आणि असेच आपल्याला 6 काउंट करायचे आहे. सो त्यासाठी आपण पॅटर्न फीचरचा यूज करणार आहोत. सो सिलेक्ट द पॅटर्न फीचर आणि फीचरमध्ये हे सर्व एक्सट्रूड प्लस एज ब्लेंड हे फीचर सिलेक्ट केले. लेआउटमध्ये आपल्याला सर्क्युलर लेआउट घ्यायचा आहे आणि इथे काउंटमध्ये आपल्याला 6 काउंट घ्यायचे आहे आणि पीच अँगल आपल्याला कसा काढायचा ते मी सांगते. सो 360 डिवाइड बाय जेवढे काउंट आपल्याला घ्यायचे आहे तेवढे डिवाइड करायचे, तेवढ्या नंबरने त्याला डिवाइड करायचं. सो या ठिकाणी मी काउंट 6 घेतले आहे आणि माझा पीच अँगल आला आहे 60 डिग्री. सो या ठिकाणी स्पेसिफाय वेक्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि हा झेड ॲक्सिसवाला वेक्टर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि स्पेसिफाय पॉईंट म्हणजे आपल्याला सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. सो या पद्धतीने आणि अप्लाय करायचं आहे. सो या पद्धतीने आपले पूर्ण स्लॉट्स क्रिएट झाले आहे. आता आपल्याला इनर स्लॉट क्रिएट करायचे आहे आणि ते स्लॉट्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला स्केच ड्रॉ करायचा आहे. सो आपण यातून एक स्लॉट सिलेक्ट करूया, त्याच्या फेसवर आपल्याला स्केच ड्रॉ करायचा आहे. सो जो इनर स्लॉट असणार आहे तो सर्क्युलर म्हणजे आर्क टाईप स्लॉट असणार आहे. सो या ठिकाणी आपल्याला आर्क सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. क्लोज करायचा आहे, फिनिश करा आणि आपल्याला या
पोर्शनला एक्सट्रूड करायचं आहे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. सो आपल्याला व्हॅल्यूमध्ये थ्रू ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला स्लॉट क्रिएट झाला आहे. सो आता आपल्याला या फीचरला पॅटर्न कमांडने 3 काउंटमध्ये क्रिएट करायचा आहे. मी हा प्रोफाईल रोटेट करून घेतला आहे, त्यामुळे आपल्याला समजायला इझी जाईल. सो या ठिकाणी पॅटर्न फीचर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट फीचरमध्ये हा फीचर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सो लेआउटमध्ये सर्क्युलरच असणार आहे आणि काउंट म्हणजे आपल्याला 3 काउंट हवे आहे, त्यासाठी 3 काउंट टाकायचा ऑप्शन. आणि सो या ठिकाणी मला काउंट 3 हवे आहेत. सो या ठिकाणी मी काउंट 3 आणि तुम्हाला माहिती आहे पिच अँगल म्हणजे 360ला जेवढे काउंट असणार आहे तेवढ्या नंबरने डिवाइड करायचं आहे. सो 360ला मी 3ने डिवाइड केलं, सो 120 डिग्रीचा माझा पिच अँगल असणार आहे. सो या ठिकाणी स्पेसिफाय वेक्टर या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर हा झेड ॲक्सिस आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि स्पेसिफाय पॉईंट या ऑप्शनवर आपल्याला हा मिड पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. सो या पद्धतीने आपला काउंटर बुश क्रिएट झाला आहे. या ठिकाणी आपल्याला या बुशला फिनिशिंग द्यायचे आहे, म्हणजे त्याचे जे एजेस आहेत ते आपल्याला स्मूथ करायचे आहे. सो त्यासाठी आपल्याला प्रत्येक कॉर्नरला फिलेट द्यायचा आहे, म्हणजे एज ब्लेंड द्यायचा आहे. सो या ठिकाणी 0.5 mm रेडियस असणारा एज ब्लेंड आपल्याला प्रत्येक कॉर्नरला द्यायचा आहे. ला आपण व्हिज्युअलायझेशन सीन क्रिएट करणार आहोत. सो या ठिकाणी इथे तुम्ही हे टूल टॅब बघू शकतात. सो या टॅबमध्ये आपल्याला सिस्टम सीन्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात खूप ऑप्शन आहेत. तुम्हाला ज्या ऑप्शन सिलेक्ट करायचं तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकतात. सो या ठिकाणी मी इथे जेल लाईट येलो अँड ब्ल्यू डार्क ग्लॉस हा ऑप्शन सिलेक्ट करते. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला जो ऑब्जेक्ट आहे, आपला जो बुश आहे तो एकदम 3D आणि रिअलिस्टिक दिसतो आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की युजफुल वाटला असेल. सो आपण हा काउंटर बुश आपण 2 मेथडने क्रिएट केला आहे. फर्स्ट एक्सट्रूड कमांड मेथड आणि सेकंड जी आहे ती रिव्हॉल्व कमांड मेथड. सो तुम्हाला कोणती इझी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच बेसिक ट्युटोरियलसाठी निकिता जेनेक्स कॅड सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.